नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहूयात 1 किलोचे डिंकाचे लाडू कसे बनवायचे. योग्य प्रमाणात सगळं साहित्य वापरून जर हे लाडू बनवले तर शेवटचा लाडू बांधेपर्यंत सुद्धा हे मिश्रण कोरडं पडत नाही. त्यामुळे लाडू बांधायला सुद्धा खूप सोपं पडतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे हे लाडू रोज एक मुलांना खायला द्यायलाच पाहिजे. अतिशय दाणेदार, स्वादिष्ट आणि खुसखुशीत असे हे लाडू बनतात. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बरोबर 1 किलो लाडू भरण्यासाठी सगळ्या साहित्याचं प्रमाण पाहूयात. तर 150 ग्रॅम आपल्याला बदाम लागणार आहेत. त्यानंतर 150 ग्रॅम काजू घेतलेले आहेत. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता. त्यासोबतच 70 ते 75 ग्रॅम अक्रोड घेतलेले आहेत. 150 ग्रॅम खारीक पावडर घेतलेली आहे. तर उन्हामध्ये 2 दिवस खारीक सुकवून त्यानंतर त्याची पावडर करून घेतलेली आहे. याऐवजी विकतची पावडर सुद्धा वापरू शकता. त्यानंतर 1 चमचा भोपळ्याच्या बिया, 1 चमचा सूर्यफुलाच्या बिया आणि 1 चमचा मगज बी घेतलेले आहेत. याचं टोटल वजन बघितलं तर 70 ग्रॅम घेतलेलं आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास खूप मदत होते. आता हिवाळा आहे, त्यामुळे उष्णता वाढवणारे आणि भरपूर प्रमाणात कॅल्शियम असणारे तीळ सुद्धा घेतलेले आहेत. तर तीळ 60 ग्रॅम घेतलेले आहेत. त्यासोबतच 150 ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. तर उन्हामध्ये खारीक सुकवून त्याची पावडर करून घेतलेली आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम काढून घेतले. झाकण लावून पल्स मोडवरती 1 ते 2 वेळा फिरवून घ्यायचे. डिंकाचे लाडू बनवण्यासाठी ड्रायफ्रुट्सची अगदी बारीक अशी पावडर करायची नाही. तर पल्स मोडवरतीच फक्त 2 वेळा फिरवून घ्यायचं, म्हणजे अगदी मोठी मोठी पावडर बनून तयार होते. त्यामुळे हे लाडू सुद्धा चवीला खूप छान लागतात आणि टेक्स्चर सुद्धा मस्त येतं. तर हे पहा, पल्स मोडवरती फक्त 2 वेळा फिरवून घेतलं आणि अगदी मोठी मोठी पावडर याची करून घेतलेली आहे. जर मिक्सरला हे जास्त वेळ फिरवून घेतलं तर याची उष्णता वाढते आणि यातलं तेल रिलीज होतं आणि त्यामुळे ही पावडर ओली व्हायची शक्यता असते. बदामाची करून घेतलेली पावडर एका प्लेटमध्ये काढून घेतली. आता उरलेल्या ड्रायफ्रुट्सची सुद्धा अशाच पद्धतीने पल्स मोडवरती 2 ते 3 वेळा फिरून पावडर करून घ्यायची. तर काजू सुद्धा वाटून घेतले आणि प्लेटमध्ये काढून घेतले. आता पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये अक्रोड, सूर्यफूल, भोपळा आणि मगजबी, त्यासोबतच तीळ आणि 7 ते 8 वेलची सुद्धा काढून घेतली. त्यासोबतच इथे मी 2 चमचे जवसाचे बी सुद्धा वापरलेले आहेत. याची सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास खूप मदत होते. तर या सगळ्यांची सुद्धा अशाच पद्धतीने पल्स मोडवरती 2 ते 3 वेळा फिरून पावडर करून घेतली. सुक्या खोबऱ्याचे काप सुद्धा बारीक वाटून घेतले. तर या ठिकाणी आपण सुकं खोबरं किसून वापरलेलं नाही, तर याची पावडरच करून घेतलेली आहे. तर हे पहा, अगदी मोठी मोठीच पावडर करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने सगळे ड्रायफ्रुट्स आणि सुक्या खोबऱ्याची पावडर करून घेतली. त्यासोबतच 60 ते 70 ग्रॅम गव्हाचं पीठ, म्हणजे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. खारकेची पावडर सुद्धा तयार आहे आणि 2 चमचे इथे मी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठामुळे लाडूला बाइंडिंग खूप छान येतं, त्यामुळे बांधायला खूप सोपं पडतं. आता राजगिराचं पीठ ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर वापरू शकता. राजगिऱ्यामध्ये सुद्धा खूप पौष्टिक गुणधर्म असतात. आता हे लाडू बनवण्यासाठी तूप काढून घेऊयात. तर इथे मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे. याचं वजन करायला गेला तर 250 ग्रॅम तूप आपल्याला लागणार आहे. तुपाचं अगदी एवढंच प्रमाण पाहिजे असं नाही, 1 किंवा 2 चमचे कमी जास्त होऊ शकतं, पण अगदी जास्त तूप वापरू नका. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 50 ग्रॅम इथे मी डिंक घेतलेला आहे. तर डिंक सुद्धा आपण असाच तळून घेणार नाही, तर याची अगदी रवाळ अशी पावडर करून घ्यायची. तर लक्षात ठेवा, पल्स मोडवरती फक्त 1 ते 2 वेळाच हे फिरवून घ्यायचे. तर हे पहा, अगदी मोठी मोठी याची पावडर करून घेतलेली आहे. ही डिंकाची पावडर तुपामध्ये तळण्यासाठी सुद्धा खूप सोपं पडतं आणि महत्त्वाचं म्हणजे डिंक तळण्यासाठी सुद्धा जास्त तूप लागत नाही. त्यामुळे लाडू सुद्धा अजिबात तेलकट बनत नाहीत. आता हे सगळं साहित्य परतून घेण्यासाठी आपल्याला जाड तळाची कढई लागणार आहे. यामुळे या वाटून घेतलेल्या सगळ्या पावडर आहेत त्या अजिबात करपणार नाहीत किंवा कढईच्या तळाला लागणार नाहीत आणि त्यामुळे लाडूची चव सुद्धा अजिबात बिघडणार नाही. आता सुरुवातीला आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी 2 ते 3 मोठे चमचे तूप कढईमध्ये काढून घेतलं. आता तूप चांगलं गरम करून घ्यायचं. तूप चांगलं गरम झाल्यानंतर या पद्धतीने अगदी थोडी थोडी डिंकाची पावडर तुपामध्ये सोडायची आणि हे पहा, तुपामध्ये टाकल्यानंतर लगेचच ही पावडर मस्त फुललेली आहे. आता याची पावडर आपण करून घेतलेली आहे, त्यामुळे हे तळण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही. पटकन फुलला की लगेचच याला बाहेर काढून घ्यायचं. अख्खा डिंक जर आपण तळायला गेलो तर थोडासा जास्त वेळ लागू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे डिंकाची पावडर करून तळून घेतल्यामुळे अगदी आतपर्यंत डिंक तळला जातो, अजिबात कच्चा राहत नाही आणि मस्त क्रिस्पी सुद्धा बनतो. तर अशाच पद्धतीने अगदी थोडी थोडी पावडर ॲड करत सगळा डिंक तळून घेतला आणि तुम्ही पाहू शकता सगळा डिंक अगदी परफेक्ट तळलेला आहे, क्रिस्पी बनलेला आहे. तर हे पहा, आतपर्यंत अगदी परफेक्ट तळला गेलेला आहे.
तर हे आता बाजूला ठेवून द्यायचं आणि हा डिंक पूर्णपणे थंड करून घ्यायचा. आता डिंक तळून झाल्यानंतर जे उरलेलं तूप आहे त्यामध्ये खारीक पावडर परतून घ्यायची. ही पावडर परतून घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, लगेचच याचा रंग सुद्धा बदलू शकतो. त्यामुळे मंद आचेवरच सतत हलवत 3 ते 4 मिनिटे हे आपल्याला परतून घ्यायचंय. तर हे पहा 2 मिनिटातच याचा रंग सुद्धा बदलायला सुरुवात झालेली आहे. यामुळे खारकेमध्ये जरी थोडं मॉइश्चर शिल्लक असेल तर ते सुद्धा निघून जातं आणि त्यामुळे लाडू सुद्धा खूप दिवस टिकण्यास मदत होते. तर हे पहा या रंगावर एका परातीमध्ये ही पावडर काढून घेतली. आता पुन्हा कढईमध्ये 1 ते 1.5 मोठा चमचा तूप काढून घेतलं. तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये करून घेतलेली ड्रायफ्रूट्सची पावडर आपल्याला परतून घ्यायची. तर एका वेळी सगळी पावडर जर बसत असेल तर सगळी काढून घ्या. तर इथे माझी थोडीशी छोटी कढई आहे त्यामुळे अर्धी पावडर मी काढून घेतलेली आहे. ही पावडर परतून घेण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही. लक्षात ठेवा मंद आचेवरच या सगळ्या गोष्टी आपल्याला परतून घ्यायच्यात. तर फक्त 3 ते 4 मिनिटे सतत हलवत तुपामध्ये ही पावडर परतून घेतली. हे पहा हलकासा याचा रंग बदललेला आहे. लगेचच त्याच परातीमध्ये काढून घेतली. अशा पद्धतीने सुरुवातीलाच जर सगळ्या ड्रायफ्रुट्सची पावडर करून घेतली तर ते परतून घ्यायला सुद्धा खूप कमी वेळ लागतो आणि त्यामुळे लाडू सुद्धा पटकन बनतात. पुन्हा कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तूप चांगलं गरम करून घेतलं आणि उरलेली सगळी पावडर आता परतून घ्यायची. तर यामध्ये आता खोबऱ्याचं फक्त वाटण शिल्लक होतं तर ते सुद्धा कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. खोबरं परतण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही, लगेचच याचा रंग बदलू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा मंद आचेवरच आपल्याला खोबरं परतून घ्यायचंय, कारण थोडं जरी हे करपलं तरी सुद्धा लाडूला कडू चव येऊ शकते. त्यामुळे हलकासा कलर बदलल्यानंतर लगेचच परातीमध्ये काढून घ्यायचं. पुन्हा त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तूप चांगलं गरम करून घेतलं. यामध्ये सुरुवातीला आपल्याला गव्हाचं पीठ परतून घ्यायचंय. तर बेसनचे लाडू बनवताना आपण जसं बेसन परतून घेतो त्याच पद्धतीने हे पीठ सुद्धा आपल्याला परतून घ्यायचंय. तर थोड्या थोड्या अंतराने अर्धा चमचा तूप ॲड करत हे पीठ आपल्याला परतून घ्यायचंय. डिंकाचे लाडू बनवताना नेहमी थोडं तरी गव्हाचं पीठ वापरावं, कारण यामुळे लाडू बांधताना बाइंडिंग खूप छान येतं आणि प्रत्येक लाडू अगदी व्यवस्थित बांधला जातो. लाडूला अगदी गोल गरगरीत आकार सुद्धा येतो. तर हे पहा 4 ते 5 मिनिटानंतर गव्हाचं पीठ थोडंसं पातळ झालेलं आहे, हलकासा रंग सुद्धा बदललेला आहे. आता यामध्येच राजगिराचं पीठ सुद्धा काढून घेतलं. पुन्हा 3 ते 4 मिनिटे हे दोन्ही आपल्याला परतून घ्यायचे. तर हे पहा याचा रंग आता पूर्णपणे बदललेला आहे, अगदी व्यवस्थित हे भाजलं गेलेलं आहे. लगेचच हे परातीमध्ये काढून घेतलं. तळून घेतलेला डिंक सुद्धा आता थंड झालेला आहे, ते सुद्धा परातीमध्ये काढून घेतलं. आता डिंक आपल्याला हातानेच थोडासा चुरडून घ्यायचा आहे. जर लाडूमध्ये डिंकाचे छोटे मोठे तुकडे आवडत असतील तर हे असंच ठेवलं तरी सुद्धा चालेल, पण थोडंसं जर हे चुरडून घेतलं तर लाडू सुद्धा व्यवस्थित बांधला जातो. आता हे सगळं थोडंसं हलकंसं गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपण गुळ वापरणार आहे, तर गुळ विरघळून घ्यायच्या अगोदर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर इथे मी थोडंसं जायफळ आणि सुंठ सुद्धा खिसून वापरलेलं आहे. जायफळ पावडर वापरल्यामुळे लाडूंना खूप छान फ्लेवर येतो आणि सुंठ तर सर्दीसाठी खूप उपयोगी आहे. आता हातानेच या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या, म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी एकजीव होतात. तर गुळाचं सिरप करायच्या अगोदरच हे सगळं मिक्स करून रेडी ठेवायचं आहे. आता गुळाचं सिरप बनवण्यासाठी उरलेलं सगळं तूप कढईमध्ये काढून घेतलं. तर 1 ते 1.5 चमचा हे तूप उरलेलं आहे. तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी किसून घेतलेला गुळ काढून घेतला. तर वजनाचं प्रमाण म्हटलं तर 250 ग्रॅम हा गुळ घेतलेला आहे. चिक्कीचा गुळ वापरायचा नाही, साधा गुळ वापरायचा आहे. आता गुळाचा सिरप करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंद आचेवरच हे आपल्याला वितळवून घ्यायचंय. थोडा जरी गॅस मोठा असेल किंवा हे मिश्रण बराच वेळ कढईमध्ये राहिलं तर लाडू कडक व्हायची शक्यता असते. त्यामुळे हे सिरप बनवताना थोडीशी काळजी घ्यायची. तर गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवलेली आहे. सतत हलवत गुळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे. याचा कोणत्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही किंवा अगदी उकळी फुटेपर्यंत सुद्धा हे सिरप कढईमध्ये ठेवायचं नाही. तर हे पहा गुळ व्यवस्थित वितळलेला आहे, यामध्ये अजिबात खडे राहिलेले नाहीत. आता लगेचच गॅस बंद करायचा आणि गरम गरम असतानाच हे परातीमध्ये काढून घ्यायचं. अशा पद्धतीने सगळीकडे हे व्यवस्थित पसरून घ्यायचं, म्हणजे मिक्स करायला सुद्धा सोपं पडतं. गुळ खूप गरम आहे, त्यामुळे लक्षात ठेवा लगेचच यामध्ये हात घालायचा नाही. तर सुरुवातीला स्पॅच्युलाच्या साहाय्यानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळ्या पावडरमध्ये हे गुळाचं मिश्रण व्यवस्थित मिक्स व्हायला हवं. हे हलकंसं गरम असतानाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचेत. तर आता अगदी निवांत खाली बसून याचे लाडू बांधून घेतले तरी सुद्धा चालेल, कारण हे मिश्रण अजिबात कोरडं पडत नाही. किंवा मदतीला जरी कोणी नसेल, एकट्यालाच आपल्याला हे सगळे लाडू बांधायचे असतील तरी सुद्धा टेन्शन घ्यायची काही गरज नाही.
कारण शेवटचा लाडू बांधेपर्यंत हे मिश्रण अजिबात कोरडं पडत नाही. सगळे लाडू मस्त गोल गरगरीत एकसारखे येतात. तर हलकंसं हे मिश्रण गरमच आहे, लगेचच याचे लाडू बांधून घेऊयात. लहान मोठे कसेही याचे लाडू बांधून घेऊ शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात आपण ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत, तीळ वापरलेले आहेत, त्यामुळे यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम तर आहेच. आणि यामध्ये साखरेचा वापर केलेला नाही, गूळ वापरलेला आहे, त्यामुळे पौष्टिकही बनतात. आणि फ्लेवरसाठी तर आपण वेलची, जायफळ आणि सुंठ सुद्धा वापरलेली आहे. डिंकामध्ये तर खूप पौष्टिक गुणधर्म असतात, हाडांच्या मजबूतीसाठी तर खूपच उपयोगी आहे. तर हे पहा, अगदी सहजपणे प्रत्येक लाडू मस्त वळला जातोय. आणि हे पहा, सगळे लाडू बांधून घेतलेले आहेत. शेवटच्या 2 लाडूसाठी मिश्रण फक्त उरलेलं आहे. आणि तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता, अजिबात हे कोरडं पडलेलं नाही. अगदी एका हाताने सुद्धा व्यवस्थित लाडू वळला जातोय. तर अशा पद्धतीने डिंकाचे मस्त पौष्टिक लाडू बनून तयार झालेले आहेत. या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी खोकला तर होतोच, आणि महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं. व्हायरल इन्फेक्शन व्हायची सुद्धा खूप जास्त शक्यता असते. तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे, व्हायरल इन्फेक्शनपासून वाचवणारे हे लाडू आजच बनवून ठेवा. तर हे पहा, यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता, अजिबात कडक झालेला नाही. आणि हे पहा, किती दाणेदार आणि खुसखुशीत हे लाडू बनलेले आहेत. बरं, हे सगळं साहित्य आपण तुपामध्ये व्यवस्थित तळून घेतलेलं आहे, त्यामुळे 1.5 ते 2 महिने हे लाडू व्यवस्थित टिकतात. हे पहा, प्रत्येक लाडू मस्त गोल गरगरीत एकसारखा झालेला आहे. योग्य प्रमाणात साहित्य वापरलेलं आहे, त्यामुळे याचं बाइंडिंग सुद्धा व्यवस्थित आलेलं आहे. लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळेजण हे लाडू खाऊ शकतात. बाळंतिणीसाठी तर हे लाडू खूपच पौष्टिक आहेत. या सगळ्या लाडूचं वजन किती भरलं ते आपण शेवटी पाहणारच आहे. तर अतिशय सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट, मस्त खुसखुशीत, स्वादिष्ट असे हे लाडू बनलेले आहेत. इतके चविष्ट बनलेले आहेत की लहान मुले सुद्धा हे लाडू खूप आवडीने खातील. तर यातले 1-2 लाडू मुलांनी खाल्लेले आहेत. आणि याचं वजन तुम्ही पाहू शकता, जवळजवळ 1 किलो हे लाडू भरलेले आहेत. तर डिंकाच्या लाडूची ही रेसिपी नक्की बनवून पहा, घरातल्या सगळ्यांना खूपच आवडतील. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.